आपण मॅथमॅटिकल लॉजिकला सुरुवात केलेली आहे आणि या मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये सर्वात पहिला जो पॉईंट आहे, सर्वात पहिली जी डेफिनेशन आहे ती आपण पाहिलेली आहे स्टेटमेंट. आणि स्टेटमेंटची डेफिनेशन सर्वांना समजली असेल तरी मी आज पुन्हा एकदा ती रिपीट करतो आहे. काय होतं, स्टेटमेंटचं डेफिनेशनमध्ये सांगितलेलं आहे, ॲन असर्टिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ इज कॉल्ड ॲज स्टेटमेंट. जे सेंटेन्सेसचे टाईप्स आहेत, जे सेंटेन्सेसचे टाईप्स दिलेले आहेत तुम्हाला 4 टाईप्स, त्या 4पैकी जे असर्टिव्ह सेंटेन्स आहे त्या असर्टिव्ह सेंटेन्सला स्टेटमेंट असं म्हटलं जातं. पण कोणतं असर्टिव्ह सेंटेन्स जे आहे ते स्टेटमेंट राहतं, एकतर ते ट्रू असायला पाहिजे किंवा फॉल्स असायला पाहिजे. जर ते दोन्ही असतील तर मग त्याला स्टेटमेंट म्हणता येणार नाही, त्याला आपण ओपन सेंटेन्स असं म्हणतो आहे. आणि ओपन सेंटेन्सेस जे आहेत ते कधीच स्टेटमेंट्स नसतात. मग आता या स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यूज काय राहणार आहे? जर एखादं स्टेटमेंट आहे आणि त्याचं ट्रू आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल T. आणि जर ते स्टेटमेंट फॉल्स आहे तर त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती राहणार आहे कॅपिटल F. हे आपण आधीच्या याच्यामध्ये पाहिलं आहे. आणि एक क्वेश्चन जो आहे तो सुद्धा सॉल्व केलेला आहे, एक्झरसाइज 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन. आता आपण या स्टेटमेंटचे टाईप्स पाहणार आहोत. 2 टाईप्स आहेत स्टेटमेंटचे, त्यापैकी एक जो पहिला टाईप आहे तो आहे सिम्पल स्टेटमेंट, किंवा यालाच ऑरमध्ये दुसरं नाव आहे ॲटॉमिक स्टेटमेंट्स. म्हणजे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त शिकवणं व्हावं, वेळ कमी लागावा यासाठी मी आधीच बोर्डवर लिहून ठेवलेलं आहे. सिम्पल स्टेटमेंट किंवा ॲटॉमिक स्टेटमेंट. आता काय सांगितलेलं आहे याची डेफिनेशन बघा. सिम्पल स्टेटमेंट किंवा ॲटॉमिक स्टेटमेंट्स कशाला म्हणतात? म्हणजे असं एक स्टेटमेंट आहे, ते ऑलरेडी स्टेटमेंट असतं, पण त्या स्टेटमेंटचे 2 किंवा 2पेक्षा जास्त पार्ट्स करता येणार नाहीत. अ स्टेटमेंट विच कॅनॉट बी सब डिवायडेड इंटू 2 or more स्टेटमेंट्स इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक स्टेटमेंट्स ऑर सिम्पल स्टेटमेंट्स. असं एक स्टेटमेंट आहे की जे विच कॅनॉट बी सब डिवायडेड इंटू 2 or more स्टेटमेंट्स इज कॉल्ड ॲज सिम्पल स्टेटमेंट्स ऑर ॲटॉमिक स्टेटमेंट्स. दिलेला आहे स्टेटमेंट, पण त्या स्टेटमेंटचे 2 पार्ट नाही करता येतात. एका स्टेटमेंटला 2 स्टेटमेंटमध्ये डिवाईड नाही करता येत, किंवा 2पेक्षा जास्त स्टेटमेंटमध्ये डिवाईड करता येत नाही. असं जे स्टेटमेंट्स आहे त्या स्टेटमेंटला म्हटलं जातं सिम्पल स्टेटमेंट किंवा ॲटॉमिक स्टेटमेंट्स. याचे काही एक्झाम्पल्स, म्हणजे आता पहिला जो क्वेश्चन नंबर आपण सॉल्व केला आहे ना, त्या पहिल्या नंबरच्या क्वेश्चनमध्ये एक्झरसाइज 1.1 मधला जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, त्या क्वेश्चन नंबर फर्स्टमधले जेवढेही स्टेटमेंट असतील, जे सर्वच्या सर्व स्टेटमेंट नाही आहेत त्याच्यामध्ये, तर जेवढेही स्टेटमेंट्स असतील ज्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू एकतर T किंवा फॉल्स आले असतील, ते सर्वच्या सर्व सिम्पल स्टेटमेंट होते किंवा ॲटॉमिक स्टेटमेंट्स होते. त्यापैकीच काही एक्झाम्पल्स मी इथे लिहिले सिम्पल स्टेटमेंटचे, ज्यांना 2 किंवा 2पेक्षा जास्त पार्ट्समध्ये आपण डिवाईड नाही करू शकत. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, हे एक स्टेटमेंट आहे. इट इज अ स्टेटमेंट. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, इट इज अ स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T, कारण हे ट्रू आहे. ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T. पण आता इथे जे स्टेटमेंट आहे 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, हे सिम्पल स्टेटमेंट आहे किंवा ॲटॉमिक स्टेटमेंट आहे. याला 2 स्टेटमेंटमध्ये डिवाईड नाही करता येणार तुम्हाला. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर हे एकच आहे, याला 2 किंवा 2पेक्षा जास्त स्टेटमेंटमध्ये डिवाईड करता येणार नाही, म्हणून हे झालं सिम्पल स्टेटमेंट किंवा ॲटॉमिक स्टेटमेंट. सेकंड नंबर, द सम ऑफ द 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. ट्रायंगलचे 3 अँगल्स असतात आणि या ट्रायंगलच्या 3 अँगलची सम जी आहे ती 180 डिग्री आहे. हे सध्या कोणतं सेंटेन्स आहे? असर्टिव्ह आहे. ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू आहे. इट इज अ स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T. पण हे सिम्पल आहे. हे जे स्टेटमेंट आहे ते सिम्पल आहे. याला 2 स्टेटमेंटमध्ये डिवाईड करता येणार नाही. एका स्टेटमेंटचे 2 स्टेटमेंट तयार करता येणार नाही, किंवा 2पेक्षा जास्त स्टेटमेंट तयार करता येणार नाही, म्हणून हे सिम्पल स्टेटमेंट आहे. 5 इज अ प्राईम नंबर. 5 इज अ प्राईम नंबर. तुम्हाला प्राईम नंबर माहिती असायला पाहिजे. त्यामधला जो 5 नंबर आहे तो प्राईम नंबर आहे. हे सध्या असर्टिव्ह सेंटेन्स आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू आहे T. ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार आहे? T. आणि हे सिम्पल स्टेटमेंट आहे, याला सुद्धा 2 स्टेटमेंटमध्ये डिवाईड करता येणार नाही. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, हे आधी आपण पाहिलेलं आहे. इट इज अ स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू इज T. आणि हे सिम्पल स्टेटमेंट आहे किंवा ॲटॉमिक स्टेटमेंट्स आहे. तर असे स्टेटमेंट्स, ज्या स्टेटमेंट्सला 2 स्टेटमेंटमध्ये किंवा 2पेक्षा जास्त स्टेटमेंटमध्ये डिवाईड करता येणार नाही, लिहिता येणार नाही,
अशा स्टेटमेंटला काय म्हटलं जातं, ॲटॉमिक स्टेटमेंट्स ऑर सिम्पल स्टेटमेंट्स. खूप सिम्पल आहे. कोणतंही स्टेटमेंट जर पाहिलं ज्याला दोन किंवा दोनपेक्षा जास्त पार्टमध्ये लिहिता येत नाही, अशा स्टेटमेंट्सला म्हटलं जातं सिम्पल. याचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे, आणखी भरपूर सारे एक्झाम्पल्स तुम्हाला येतीलच. मग अशा टाईपचे जे स्टेटमेंट्स आहेत हे स्टेटमेंट्स मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये कशाने डिनोट करतात ते खाली लिहिलं आहे. सिम्पल स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय लेटर्स, स्मॉल लेटर्स P, Q, R, S, T एक्सेट्रा. अशा टाईपचे जे स्टेटमेंट आहे, म्हणजे 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, हे जे सिम्पल स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटला आपण स्मॉल लेटर P ने डिनोट करू शकतो. दुसरं जे आहे याला मी Q ने डिनोट करू शकतो, याला मी R ने डिनोट केला आहे, यासने डिनोट केलेला आहे. अशा प्रकारे स्मॉल लेटर्सनी म्हणजे इन शॉर्टमध्ये कमीत वेळ वाचवण्यासाठी पूर्ण स्टेटमेंट न लिहिता कमीत कमी याच्यासाठी आपण 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबरला P, जे P म्हटल्यानंतर समजायला पाहिजे 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. Qचा अर्थ काय होतो, द सम ऑफ द 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. तर असे जे सिम्पल स्टेटमेंट आहेत, असे जे ॲटॉमिक स्टेटमेंट्स आहेत, हे ॲटॉमिक स्टेटमेंट्स किंवा सिम्पल स्टेटमेंट्स हे स्मॉल लेटर्सनी डिनोट केले जातात. P, Q, R, S, T एक्सेट्रा. लक्षात आलं असेल सर्वांचं की हे सर्व सिम्पल स्टेटमेंट्स आहेत. आणि या स्टेटमेंटचा दुसरा जो पार्ट आहे, दुसरी जी डेफिनेशन आहे ती आहे कंपाऊंड स्टेटमेंट्स. सिम्पल अँड कंपाऊंड. आणि सिम्पल जर समजलं असेल तर मग कंपाऊंड जे आहे ते समजणं खूप सोपी आहे. आता कंपाऊंड म्हणजे काय मी आधी सांगतो तुम्हाला, नंतर ते डेफिनेशनही लिहून देतो आहे. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे हे जे सिम्पल स्टेटमेंट्स असतात, या सिम्पल स्टेटमेंटला जोडून यांना जॉईन करून जे स्टेटमेंट तयार होतं त्या स्टेटमेंटला म्हटलं जातं कंपाऊंड स्टेटमेंट्स. जे सिम्पल स्टेटमेंट्स आहेत, जे ॲटॉमिक स्टेटमेंट्स आहेत, या ॲटॉमिक स्टेटमेंट्स किंवा या सिम्पल स्टेटमेंटला जॉईन केल्यानंतर जे स्टेटमेंट तयार होतं त्याला म्हणतात कंपाऊंड स्टेटमेंट. पण मग जॉईन करण्यासाठी कशाची तरी गरज पडणार आहे, तर दोन स्टेटमेंट जॉईन करण्यासाठी ज्याची गरज पडते त्याला म्हणतात कनेक्टिव्स. त्यांना काय म्हणतात, कनेक्टिव्स. आणि इथे लॉजिकमध्ये त्याला म्हणतात लॉजिकल कनेक्टिव्स. लॉजिकल कनेक्टिव्स दोन स्टेटमेंट किंवा दोनपेक्षा जास्तही स्टेटमेंट जॉईन करण्यासाठी ज्या कनेक्टिव्सची गरज पडते त्यांना म्हणतात लॉजिकल कनेक्टिव्स. आणि मग हे लॉजिकल कनेक्टिव्स काय असतात, ते एखादी फ्रेज असते किंवा एखादा वर्ड असतो, एखादी फ्रेज राहते किंवा वर्ड राहतो. म्हणजे आता अँड फॉर एक्झाम्पल, अँड काय आहे, कनेक्टिव्ह आहे. दोन स्टेटमेंटला तुम्ही कनेक्ट करू शकता. बघा 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर अँड 5 इज अ प्राईम नंबर, हे ॲटॉमिक स्टेटमेंट आहे. 5 इज अ प्राईम नंबर हे सुद्धा ॲटॉमिक स्टेटमेंट आहे. आणि आता या दोघांना मी कनेक्ट करतोय एखाद्या कनेक्टिव्हजने, आणि तो कनेक्टिव्ह घेतला मी अँड. तर इथे स्टेटमेंट लिहिताना मला असं लिहिता येईल 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर अँड 5 इज अ प्राईम नंबर. 5 इज अ प्राईम नंबर. लक्षात राहता, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर अँड 5 इज अ प्राईम नंबर. आता जे स्टेटमेंट मी इथे लिहिलेलं आहे हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. त्याचं लक्षात आलं असेल तुमचं की सिम्पल स्टेटमेंट काय आहे आणि कंपाऊंड स्टेटमेंट्स काय आहे. तर सिम्पल स्टेटमेंट किंवा ॲटॉमिक स्टेटमेंट काय राहतं, ज्याचे दोन किंवा दोनपेक्षा जास्त पार्ट्समध्ये लिहिता येत नाही. आणि कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे असे स्टेटमेंट्स जे कनेक्ट केलेले असतात ॲटॉमिक स्टेटमेंट किंवा सिम्पल स्टेटमेंटला. आणि मग ते कशाने कनेक्ट केलेले असतात, कनेक्टिव्हजनी. त्यांना काय म्हटलं जातं, लॉजिकल कनेक्टिव्ज. असे किती टाईपचे लॉजिकल कनेक्टिव्स या मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आहेत. तर देअर आर 5 कनेक्टिव्स इन मॅथमॅटिकल लॉजिक. नंबर 1 जे आत्ता मी इथे लिहिलं आहे अँड आहे. नंबर 2 ऑरने सुद्धा कनेक्ट करू शकतो आपण. पहिलं कनेक्टिव्स काय सांगितलं आहे मी, अँड. हा झाला आहे कंपाऊंड स्टेटमेंट. पहिलं कनेक्टिव्स काय सांगितलेलं आहे, अँड. दुसरं काय सांगितलं, ऑर. हेच दोन ॲटॉमिक स्टेटमेंट. बघा 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर हे काय आहे, ॲटॉमिक स्टेटमेंट. 5 इज अ प्राईम नंबर, ॲटॉमिक स्टेटमेंट. आता या दोघांना मी कनेक्ट केलं आहे ऑरने, झालं तयार कंपाऊंड स्टेटमेंट.
काय आहे? 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर और 5 इज अ प्राईम नंबर. कंपाऊंड स्टेटमेंट. असे वेगवेगळ्या टाईपचे कनेक्टिव्ज आहेत. तर या मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये 5 टाईपचे कनेक्टिव्ज आहेत. एक पहिलं मी सांगितलं अँड, दुसरं सांगितलं ऑर, तिसरं आहे नॉट, नंबर 4 आहे इफ देन, इफ डॅश 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 देन, अँड नंबर 5 इफ अँड ओनली इफ. याला इन शॉर्टमध्ये IFF असं लिहितात. इफ अँड ओनली इफ एवढं लिहित बसण्यापेक्षा IFF एवढं लिहायचं आणि वाचताना त्याला वाचायचं इफ अँड ओनली. तर आता हे एक ॲटॉमिक स्टेटमेंट, हे दुसरं ॲटॉमिक स्टेटमेंट. याच्या सुरुवातीला मी लिहिलं इफ आणि या दोघांच्या मध्ये लिहिलं देन. तर कनेक्टिव्ज काय झाला आहे? इफ देन. इफ देन हे कनेक्टिव्ज इथे आलेलं आहे. जे स्टेटमेंट तयार झालेलं आहे या स्टेटमेंटला म्हटलं जातं कंपाऊंड स्टेटमेंट्स. काय म्हणतात त्याला? कंपाऊंड स्टेटमेंट्स. इफ अँड ओनली हे इफ आणि हे देन काढून टाकला आणि या दोघांच्या मध्ये मी IFF लिहिलं आहे. हे सुद्धा काय झालं आहे? कंपाऊंड स्टेटमेंट. तर असे 5 टाईपचे आहेत. नॉटसुद्धा आहे. नॉटसुद्धा त्याच्यामध्ये इन्सर्ट करता येतं. कुठे इन्सर्ट करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगतोय. आता हे जे कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत याचे डेफिनेशन काय राहणार आहे? कंपाऊंड स्टेटमेंटचे डेफिनेशन काय राहणार आहे? स्टेटमेंट्स which is obtained by connecting two or more atomic statements by one or more connectives is called as compound statements. Definition पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या. Compound statement which is obtained by connecting two or more atomic statements by one or more connectives is called as compound statements. डेफिनेशन पुन्हा एकदा रिपीट करतोय. कंपाऊंड स्टेटमेंट विच इज ऑब्टेन्ड बाय कनेक्टिंग टू और मोर ॲटॉमिक स्टेटमेंट्स बाय वन और मोर कनेक्टिव्स इज कॉल्ड ॲज कंपाऊंड स्टेटमेंट्स. कंपाऊंड स्टेटमेंट्स याची डेफिनेशन मी सांगितलेली आहेच तुम्हाला. तरी आता एकदा बोर्डवर मी लिहितो आणि बघा ना, इथून हे चॅप्टर खूप इंटरेस्टिंग आहे. हे कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत. मग या कंपाऊंड स्टेटमेंटचे 5 टाईपचे कंपाऊंड स्टेटमेंट्स आपल्याला येणार आहेत. मी आधी सांगितलं की यामध्ये 5 टाईपचे कनेक्टिव्ज आहेत. अँड, ऑर, नॉट, इफ देन, इफ अँड ओनली इफ. जेवढे कनेक्टिव्ज तेवढ्या टाईपचे कंपाऊंड स्टेटमेंट्स राहतात. त्यांची नावं काय आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहोत. पहिले आपण याची डेफिनेशन लिहिणार आहोत. मला तरी असं वाटतं की बोर्डवर ही डेफिनेशन मला लिहिण्याची गरज नाही. मी तुम्हाला ती डेफिनेशन एकदा पुन्हा सांगतोय. अ स्टेटमेंट विच इज ऑब्टेन्ड बाय कनेक्टिंग टू और मोर, 2 किंवा 2 पेक्षा जास्त. अ स्टेटमेंट विच इज ऑब्टेन्ड बाय कनेक्टिंग टू और मोर ॲटॉमिक स्टेटमेंट्स और सिंपल स्टेटमेंट बाय, कशाने? बाय वन और मोर कनेक्टिव्स. बाय वन और मोर कनेक्टिव्स इज कॉल्ड ॲज कंपाऊंड स्टेटमेंट्स. मग आता हे कंपाऊंड स्टेटमेंट्स 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिंपल किंवा ॲटॉमिक स्टेटमेंट्स कनेक्ट केल्यानंतर आपल्याला मिळतात. याचे काही एक्झाम्पल्स मी आत्ताच तुम्हाला सांगितले होते की 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, 5 इज अ प्राईम नंबर. यांच्यामध्ये मी काही कनेक्टिव्स लिहिले होते. पुन्हा एकदा त्याचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतोय. देर आर 5 टाईप्स ऑफ कनेक्टिव्स. नंबर 1 पहिला जो आहे तो आहे अँड. सेकंड नंबर आहे ऑर. थर्ड नंबर आहे नॉट. 4 नंबर आहे इफ देन. अँड 5 नंबर आहे इफ अँड ओनली इफ. याला इन शॉर्टमध्ये IFF असं लिहायचं. तर 5 टाईपचे कनेक्टिव्स मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आहेत. आणि या कनेक्टिव्सनी जर ॲटॉमिक स्टेटमेंट्स कनेक्ट केले असतील, सिम्पल स्टेटमेंट्स कनेक्ट केले असतील, त्या कंपाऊंड स्टेटमेंट्सला काय म्हणतात? त्या प्रत्येक कंपाऊंड स्टेटमेंटची आपण डेफिनेशन पाहणार आहोत. कंपाऊंड स्टेटमेंटची डेफिनेशन आत्ता सांगितली मी तुम्हाला, पुन्हा एकदा रिपीट करतोय. अ स्टेटमेंट विच इज ऑब्टेन्ड बाय कनेक्टिंग 2 or more ॲटॉमिक स्टेटमेंट्स बाय 1 or more कनेक्टिव्स इज कॉल्ड ॲज कंपाऊंड स्टेटमेंट्स. म्हणजे सर्व कनेक्टिव्स आहेत
आणि यांनी कनेक्ट केल्यानंतर ॲटॉमिक स्टेटमेंटला किंवा सिम्पल स्टेटमेंटला या कनेक्टिव्हजनी कनेक्ट केल्यानंतर जे कंपाऊंड स्टेटमेंट्स आपल्याला मिळणार आहे त्याचे आता 5 टाईप्स राहणार आहेत. अँडने कनेक्ट केलं असेल त्या कंपाऊंड स्टेटमेंटला म्हटलं जातं कंजंक्शन. नावं पहिल्यांदा ऐकत असाल तुम्ही, ते आता लिहितोय मी बोर्डवर, त्यांचे सिम्बॉल काय असतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहोत. जर 2 ॲटॉमिक स्टेटमेंट अँड या कनेक्टिव्हजने कनेक्ट केले असतील तर त्या कंपाऊंड स्टेटमेंटला म्हटलं जातं कंजंक्शन. ऑरने कनेक्ट केले असतील तर त्याला म्हणतात डिसजंक्शन. नॉट इन्सर्ट केलं असेल किंवा नॉट येत असेल त्याला म्हणतात निगेशन. इफ देन येत असेल त्याला म्हणतात कंडिशनल. त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं नाव आहे कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन. आणि इफ अँड ओनली इफ हे कनेक्टिव्ज येत असेल तेव्हा त्या स्टेटमेंटला म्हटलं जातं बाय कंडिशनल ऑर डबल इम्प्लिकेशन. पुन्हा एकदा नावं लक्षात घ्या. अँड कनेक्टिव्ह येत असेल कंजंक्शन, ऑर येत असेल डिसजंक्शन, नॉट येत असेल निगेशन, इफ देन कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. इफ अँड ओनली इफ येत असेल बाय कंडिशनल ऑर डबल इम्प्लिकेशन. काय नावं सांगितले मी? कंजंक्शन, डिसजंक्शन, निगेशन, कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन्स, बाय कंडिशनल ऑर डबल इम्प्लिकेशन्स. हे सर्व कंपाऊंड स्टेटमेंटचे टाईप्स आहेत. कंपाऊंड स्टेटमेंटचे 5 टाईप्स: कंजंक्शन, डिसजंक्शन, निगेशन, हे झाले 3. नंबर 4 जे त्याला 2 नावं आहेत, कंडिशनल और इम्प्लिकेशन. आणि नंबर 5 जे आहे ना त्याला सुद्धा 2 नावं आहेत, बाय कंडिशनल और डबल इम्प्लिकेशन्स. ते 5 टाईपचे कनेक्टिव्ज आहेत आणि या 5 टाईप्सच्या कनेक्टिव्जवरून 5 टाईपचे कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत. आता या 5 टाईपच्या कंपाऊंड स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यूज किंवा त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय राहणार आहे, ट्रूथ टेबल्स कसे तयार केलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. आता ट्रूथ व्हॅल्यूज म्हणजे काय, ट्रूथ टेबल का? कारण आपण यापूर्वी पहिल्या क्वेश्चनमध्ये ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड केलेले आहेत. पण जेव्हा आपण त्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड केल्या होत्या त्यावेळेस ते स्टेटमेंट फक्त ॲटॉमिक होते आणि ॲटॉमिक स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करणं खूप सिम्पल आहे. एकदम वाचल्याबरोबर आपण सांगू शकतो. ट्रू असेल तर कॅपिटल T, फॉल्स असेल तर कॅपिटल F. पण इथे काय होतं की ॲटॉमिक स्टेटमेंट किंवा सिम्पल स्टेटमेंट या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये 2 येतात, 2 पेक्षा जास्त येतात. मग अशा वेळेस त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा फाइंड करणार? कारण त्या 2 पैकी जे 2 स्टेटमेंट आहेत आणि पहिलं T दुसरं T असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार? दोन्ही T असतील तर ट्रूथ व्हॅल्यू काय? पहिलं T दुसरं F असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार? दोन्ही F असतील तर ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार आहे? हे प्रत्येकाच्या वेळेस वेगवेगळे आहेत. त्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबलची गरज पडणार आहे. ते ट्रूथ टेबल कसे लिहायचे त्याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहोत, जी कोणी शिकवत नाही, बुकमध्ये दिलेली नाही आहे. ते ट्रूथ टेबल तुम्हाला लर्न करण्याची गरज नाही आहे, भूकंपट्टी करण्याची गरज नाही. मी तुम्हाला अशा काही टेक्निक सांगणार आहोत की त्या टेक्निक जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर ट्रूथ टेबल लक्षात राहतात. आणि ट्रूथ टेबल जर तुमच्या लक्षात असतील तर तुम्ही मॅथमॅटिकल लॉजिकमधला कोणताही ट्रूथ टेबल काढू शकता, कोणालाही काढता येतं. आणि म्हणून आता आपण पहिल्या टाईपचं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. मी पुन्हा एकदा काय रिपीट करतोय, कंपाऊंड स्टेटमेंटची डेफिनेशन रिपीट करतोय. कशाला म्हणतात कंपाऊंड स्टेटमेंट? अ स्टेटमेंट विच इज ऑब्टेन्ड बाय कनेक्टिंग 2 or more atomic statements by 1 or more connectives is called as compound statement. मग असे किती टाईपचे कनेक्टिव्ज आहेत? यांना लॉजिकल कनेक्टिव्ज असं म्हटलं जातं. तर मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये 5 टाईपचे कनेक्टिव्ज आहेत, अँड, ऑर, नॉट, इफ देन, अँड, इफ अँड ओनली इफ, एवढ्या टाईपचे आहेत. मग आता अँडने कनेक्ट केलं असेल तर त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं नाव काय? कंजंक्शन. ऑरने कनेक्ट केलं असेल तर त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं नाव काय आहे? डिसजंक्शन. नॉटने कनेक्ट केलं असेल तर निगेशन. इफ देनने कनेक्ट केलं असेल तर कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन्स. आणि इफ अँड ओनली इफने कनेक्ट केलं असेल त्याला म्हटलं जातं बाय कंडिशनल ऑर डबल इम्प्लिकेशन्स. त्यांचा एक टेबल मी तुम्हाला तयार करून देतो. याचे सिम्बॉल काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथे तयार करून देतो, म्हणजे तुमच्या लक्षात राहणं खूप सोपी जाईल. आणि मग एक टाईपची डेफिनेशन आणि एक कंपाऊंड स्टेटमेंटचं आपण
ट्रूथ टेबल पाहणार आहोत. आता कंपाऊंड स्टेटमेंटचे डेफिनेशन काय आहे ते आपण पाहिलं आहे आणि 5 टाईपचे लॉजिकल कनेक्टिव्ज आहेत. ॲटॉमिक स्टेटमेंट किंवा जे सिम्पल स्टेटमेंट आहेत त्यांना कनेक्ट करण्यासाठी ज्या कनेक्टिव्सची गरज लागते त्यांना म्हणतात लॉजिकल कनेक्टिव्स. आणि आता हे लॉजिकल कनेक्टिव्स 5 टाईपचे आहेत आणि 5 टाईपचे लॉजिकल कनेक्टिव्स ज्या कंपाऊंड स्टेटमेंट्समध्ये येतात त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं नाव काय आणि त्यांचे सिम्बॉल काय आहे ते आपण आता पाहणार आहोत. आणि त्यासाठीच हा एक टेबल मी इथे काढलेला आहे. 5 टाईपचे लॉजिकल कनेक्टिव्स आहेत. त्यापैकी पहिलं जे कनेक्टिव्ज आहे ते आहे बघा, पहिला कॉलम कोणासाठी घेतलेला आहे, कनेक्टिव्हसाठी. आता ते कनेक्टिव्ह ज्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये येतं त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं नाव आपण इथे लिहिणार आहोत. आणि मग त्या कंपाऊंड स्टेटमेंटसाठी सिम्बॉल काय राहणार आहे ते मी इथे लिहिणार आहोत. नंबर 1 पहिलं कनेक्टिव्ज आहे अँड. तर 2 ॲटॉमिक स्टेटमेंट जेव्हा अँड या कनेक्टिव्जने कनेक्ट केलेले असतात त्याचं एक एक्झाम्पल मी सांगितलं तुम्हाला मगाशी. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर अँड 5 इज अ प्राईम नंबर. तर दोघांना अँडनी कनेक्ट केलं होतं तर कम्प्लीट स्टेटमेंट काय झालं आहे, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर अँड 5 इज अ प्राईम नंबर. हे झालं कंपाऊंड स्टेटमेंट. या कंपाऊंड स्टेटमेंट अँडनी कनेक्ट केलं होतं त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं नाव आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे अँड हे कनेक्टिव्ह जेव्हा येतं त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं नाव काय आहे, कंजंक्शन. आणि लॉजिकल सिम्बॉल काय राहणार आहे तर त्यांना तो सिम्बॉल कनेक्ट करण्यासाठी त्या 2 ॲटॉमिक स्टेटमेंटच्या मध्ये अँडच्या ऐवजी तुम्ही हा सिम्बॉल काढू शकता. जसं आपण कॅपिटल ए काढतोय ना तसाच काढायचा, पण त्याच्यामधली जी आडवी लाईन आहे ती काढायची नाही असा व्ही सारखा, पण व्ही जो आहे तो उलटा काढायचा, उलटा व्ही काढायचा. हा कंजंक्शनचा सिम्बॉल आहे, कंजंक्शनचा सिम्बॉल आहे आणि कनेक्टिव्ह झालेला आहे अँड. त्यानंतर ऑर हे कनेक्टिव्ह जेव्हा येतं त्यावेळेस त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं नाव आहे डिसजंक्शन. डिसजंक्शन ऑर कनेक्टिव्ह येत असेल तर तिथे जर त्या स्टेटमेंटला मी मगाशी सांगितलं ना 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर ऑर 5 इज अ प्राईम नंबर, या दोघांना ऑरने कनेक्ट केलं तर जे कंपाऊंड स्टेटमेंट तयार झालेलं आहे त्याला आपण म्हणू डिसजंक्शन. आणि ऑरने कनेक्ट केलेला आहे तर त्याचा सिम्बॉल हा व्ही सारखा राहतो. हा सिम्बॉल आहे डिसजंक्शनचा. हा आहे कंजंक्शन, हा आहे डिसजंक्शन. आणि नंबर 3 नॉट. आता काही जण म्हणतील की 2 ॲटॉमिक स्टेटमेंट नॉटनी कसे काय कनेक्ट करणार, तर 2 ॲटॉमिक स्टेटमेंट नॉटनी कनेक्ट नाही करायचे. त्यामध्ये जेव्हा नॉट हा एखाद्या स्टेटमेंटमध्ये आपण इन्सर्ट करतो कुठेतरी, आता कुठेतरी म्हणजे काय तर ऑक्झिलरी वर्ब जे असतात ना त्या ऑक्झिलरी वर्बच्या जागेवर तिथे आपण त्याच्यानंतर आपण नॉट लिहितो इंग्लिशमध्ये. आणि जर ऑक्झिलरी वर्ब नसेल तर मग त्या जे सेंटेन्स तुम्हाला दिलेलं असतं त्याचा टेन्स पाहतो, तिथे आपण डू नॉट, डज नॉट किंवा डिड नॉट असं लिहितो त्याचा टेन्स बघून. अलग लक्षात. मग आता इथे मगाशी जे एक्झाम्पल मी सांगितलेलं आहे ते बघा. नॉट हे कनेक्टिव्स कसं लिहायचं, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, याच्यामध्ये नॉट इन्सर्ट केलं तर ऑक्झिलरी वर्ब कोण आहे इज तिथे इन्सर्ट करायचं. जे 0 इज नॉट अ कॉम्प्लेक्स नंबर हे झालं कंपाऊंड स्टेटमेंट. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर ॲटॉमिक स्टेटमेंट. नॉट इन्सर्ट केल्यानंतर 0 इज नॉट अ कॉम्प्लेक्स नंबर ते झालं कंपाऊंड स्टेटमेंट. आणि जेव्हा असं नॉट इन्सर्ट करून आपण एखादं ॲटॉमिक स्टेटमेंट लिहितो ते कंपाऊंड स्टेटमेंट जे आहे त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं नाव आहे निगेशन. दुसरं एक एक्झाम्पल सांगतो. दुसरं एक्झाम्पल मग अशी काय लिहिलं होतं, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, बरोबर आहे, हे झालं ॲटॉमिक स्टेटमेंट. आता नॉट जर इन्सर्ट केलं तर मुंबई इज नॉट द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, हे झालं त्याचं निगेशन. हे झालं निगेशन नॉट इन्सर्ट केल्यानंतर. आणि याचा सिम्बॉल जो आहे ना तो असा झोपलेला यस असतो, अशा टाईपचा सिम्बॉल काढायचा. हा निगेशनचा सिम्बॉल आहे, निगेशनचा सिम्बॉल. त्यानंतर 4 नंबरचं कनेक्टिव्ह येतं इफ डॅश डॅश डॅश, मधात परत एक ॲटॉमिक स्टेटमेंट आणि मग येतं देन. लगेच इफ देन नाही येणार. तर इफ देन हे कनेक्टिव्ह जेव्हा येतं त्यावेळेस त्या कंपाऊंड स्टेटमेंटला म्हटलं जातं कंडिशनल.
किंवा याला ऑरमध्ये दुसरं नाव आहे इम्प्लिकेशन, कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन्स. इफ देन हे कनेक्टिव्ह जेव्हा येतं त्यावेळेस त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं नाव आहे कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन्स आणि याचं सिम्बॉल आहे अशा टाईपचं, असा एक रे जो काढतोय ना आपण तो रे, हा झाला इम्प्लिकेशनचा सिम्बॉल. आणि नंबर 5चं कनेक्टिव्ह आहे इफ अँड ओनली इफ, IFF म्हणजे इफ अँड ओनली इफ जेव्हा येतं त्यावेळेस त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं नाव आहे बाय कंडिशनल और डबल इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन्स. आणि याचं सिम्बॉल ही अशी एक लाईन काढायची आणि दोन्ही बाजूला बाणाची टोकं काढायची, दोन्ही बाजूला राहणार आहे, ते झालं डबल इम्प्लिकेशन्स. हे झालं इम्प्लिकेशन्स, निगेशन्स, डिसजंक्शन, कंजंक्शन अँड कनेक्टिव्ह, कंजंक्शन ऑर डिसजंक्शन नॉट येत असेल निगेशन, इफ देन कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन्स, इफ अँड ओनली, बाय कंडिशनल ऑर डबल इम्प्लिकेशन्स, हे त्यांचे सिम्बॉल्स आहेत. आता हे सर्व कंपाऊंड स्टेटमेंटचे टाईप्स झालेले आहेत. आणि आता या कंपाऊंड स्टेटमेंटचे जे टाईप्स आहेत त्या कंपाऊंड स्टेटमेंटच्या टाईप्सवरून यांचे ट्रूथ टेबल आपल्याला तयार करायचे आहे. कारण ॲटॉमिक स्टेटमेंट किंवा सिम्पल स्टेटमेंट यांचा ट्रूथ व्हॅल्यू सांगणं खूप इझी आहे, मी आधी सांगितलं तुम्हाला. पण जेव्हा कंपाऊंड स्टेटमेंट्स येतात त्यावेळेस त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय राहणार आहेत, तर त्यासाठी आपण आता प्रत्येकाचे डेफिनेशनसुद्धा पाहणार आहोत आणि प्रत्येकाचं ट्रूथ टेबलसुद्धा पाहणार आहोत. म्हटलं आहे 5 इज अ प्राईम नंबर. आणि या दोघांना जर मी अँडने कनेक्ट केले आहे तर मग हे स्टेटमेंट काय येणार आहे, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर अँड 5 इज अ प्राईम नंबर. तर इथे जे 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर अँड 5 इज अ प्राईम नंबर हे स्टेटमेंट मिळालं, याचं नाव आहे कंजंक्शन. कारण या दोघांना अँडने कनेक्ट केलेलं आहे. आता याचं आहे इथे लिहिलेलं आहे 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर अँड 5 इज अ प्राईम नंबर, याला म्हणतात वर्बल फॉर्म. हा कोणता फॉर्म आहे, वर्बल फॉर्म. पण यालाच एकदम सिम्पल फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, याला मी कशाने डिनोट केला आहे, पी, हे पी लिहिलं आहे. 5 इज अ प्राईम नंबर याला कशाने डिनोट केलं आहे, क्यू, तर पी नंतर मी लिहिले क्यू. आणि या दोघांच्या मध्ये कनेक्टिव्ह काय आलेला आहे, अँडचा कनेक्टिव्ह, अँड हे कनेक्टिव्ह आहे आणि अँडचा सिम्बॉल काय सांगितला होता, त्यांच्यामध्ये आपण असा सिम्बॉल काढायचा, ए सारखा सिम्बॉल आहे, मधात आडवी लाईन काढायची नाही. तर पी आणि क्यू यांच्यामध्ये हा सिम्बॉल आला, याला वाचायचं पी कंजंक्शन क्यू, काय वाचायचं याला, पी कंजंक्शन क्यू. आणि हे जे पी कंजंक्शन क्यू आहे यालाच म्हटलं जातं लॉजिकल फॉर्म. हा कोणता फॉर्म आहे, लॉजिकल. हा काय झाला आहे, वर्बल आहे. स्टेटमेंट तेच, ॲटॉमिक स्टेटमेंटला अँडने कनेक्ट केलेला आहे, झाला कंजंक्शन, हा झाला वर्बल फॉर्म. आणि याला या टाईपमध्ये लिहिलं सिम्बॉल फॉर्ममध्ये, त्यालाच म्हणतात लॉजिकल फॉर्म. याचे दोन नाव आहेत, लॉजिकल फॉर्म और सिम्बॉलिकल फॉर्म. मग आता अशा वेळेस पहिल्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबरची ट्रूथ व्हॅल्यू आपण सांगू शकतो, 5 इज अ प्राईम नंबरची ट्रूथ व्हॅल्यू आपण सांगू शकतो. पण या दोघांना कनेक्ट केल्यानंतर जे कंपाऊंड स्टेटमेंट आपल्याला मिळालेलं असतं त्यांची ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड करायची, तर त्याच्यासाठीच हा एक टेबल आहे. आता काय काय पॉसिबिलिटीज आहे तर लक्षात द्या. जेव्हा दोन ॲटॉमिक स्टेटमेंट असतात पी आणि क्यू, त्यांच्या पॉसिबिलिटी काय आहे, त्या दोन स्टेटमेंटमध्ये पहिलं जे स्टेटमेंट आहे ते ट्रू, दुसरंसुद्धा ट्रू असू शकतं. मग जेव्हा पहिलं ट्रू आणि दुसरं ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार, किंवा पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तर मग ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार, किंवा पहिलं फॉल्स आणि दुसरं ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार, किंवा दोन्हीच्या दोन्ही जर फॉल्स असतील तर ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार. तर त्यासाठीच हे ट्रूथ टेबल आपण पाहतोय. ट्रूथ टेबल फॉर कंजंक्शन, पी ॲटॉमिक स्टेटमेंट आहे, क्यू ॲटॉमिक स्टेटमेंट आहे. या दोन ॲटॉमिक स्टेटमेंटला अँडने कनेक्ट केलेलं आहे, तर मग आपण लिहिणार आहोत पी आणि क्यू यांच्यामध्ये हा सिम्बॉल लिहायचं, याला वाचायचं पी कंजंक्शन क्यू. मग त्यांच्या पॉसिबिलिटीज काय,
पॉसिबिलिटीज काय राहणार आहेत, दोन्ही ट्रू असतील किंवा पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल, बरोबर आहे ना, दोन्ही ट्रू असतील किंवा पहिला फॉल्स दुसरा ट्रू असेल किंवा पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल किंवा दोन्हीच्या दोन्ही फॉल्स असतील. मग या ट्रूथ व्हॅल्यूज लिहायच्या कशा, तर लक्षात द्या, दोन ॲटॉमिक स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू, त्यांचा एक फॉर्म्युलाही मी तुम्हाला सांगून देतो. यांचा ट्रूथ व्हॅल्यूज 4 राहणार आहे. आता 4 का घेतल्या, कशा घेतल्या, त्याचा फॉर्म्युला काय आहे, ते फॉर्म्युला आहे 2 to the power n. फॉर्म्युला आहे 2 to the power n. आता 2 to the power n वरून मग 4च्या व्हॅल्यूज कशा घेणार, तर 2 to the power n, n म्हणजे नंबर ऑफ ॲटॉमिक स्टेटमेंट. यामध्ये पी आणि क्यू दोन ॲटॉमिक स्टेटमेंट्स आहेत, 2 आहेत, म्हणून यांची व्हॅल्यू झाली 2, 2चा काय येणार आहे स्क्वेअर, 2चा स्क्वेअर येतो 4. म्हणजे पीच्या 4 व्हॅल्यूज राहणार, क्यूच्या 4 व्हॅल्यूज राहणार, कोणत्या राहतील, तर 4 व्हॅल्यूज घेताना पीच्या अशा घ्यायच्या टी टी एफ एफ, आणि क्यूच्या व्हॅल्यूज घेताना अल्टरनेट घ्या, पहिले टी नंतर एफ पुन्हा टी आणि मग एफ. पॉसिबिलिटी सर्व आल्या आहेत. दोन्ही ट्रू असतील तर ट्रूथ व्हॅल्यू काय, पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय, पहिला फॉल्स दुसरा ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय, दोन्ही फॉल्स असतील तर ट्रूथ व्हॅल्यू काय. म्हणजे यापेक्षा जास्त पॉसिबिलिटी असू शकत नाही कंपाऊंड स्टेटमेंटसाठी. आणि आता हा टेबल, याचे आन्सर्स कशा लक्षात ठेवायचे. बरेच जण सांगतात की हा टेबल जो आहे तो भूकंपट्टी करायचा, पाठ करायचा आणि लक्षात ठेवायचा. पण मी पहिले तुम्हाला हा टेबल सांगतो आहे, पहिले हा टेबल सांगतो आणि नंतर तो टेबल लक्षात ठेवण्याची जी टेक्निक आहे ती सुद्धा सांगतो. प्रत्येक टेबलची टेक्निक सांगतोय मी तुम्हाला. आता कंजंक्शनच्या ट्रूथ टेबलमध्ये काय सांगितलं की जर दोन्हीच्या दोन्ही ॲटॉमिक स्टेटमेंट ट्रू असतील, पी आणि क्यू जर ट्रू असतील तर याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ना ती ट्रू राहते. फायनल कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय राहते, ट्रू. जर पहिला ॲटॉमिक स्टेटमेंट ट्रू दुसरा ट्रू असेल, बोथ आर ट्रू देन ट्रू, अदरवाईज फॉल्स. बोथ आर ट्रू देन ट्रू, अदरवाईज फॉल्स. म्हणजे पहा, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तर ट्रूथ व्हॅल्यू एफ, पहिलं एफ दुसरं टी एफ आणि दोन्ही एफ ट्रूथ व्हॅल्यू एफ. हा ट्रूथ टेबल कंजंक्शनचा आहे. आता मी जसं सांगितलं तसं लक्षात ठेवण्यापेक्षा जी दुसरी टेक्निक मी तुम्हाला सांगतोय ती लक्षात ठेवायची. मी आधी काय सांगितलं, बोथ आर ट्रू फॉर कंजंक्शन, इफ बोथ आर ट्रू देन ट्रू, अदरवाईज फॉल्स. बोथ ट्रू देन ट्रू, अदरवाईज फॉल्स. पण हे न लक्षात ठेवता मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. कंजंक्शनचा ट्रूथ टेबल प्रिपेअर करत असताना यामध्ये टी इज इक्वल टू 0 अँड एफ टी इज इक्वल टू 1 अँड एफ इज इक्वल टू 0 एवढं कन्सिडर करायचं. टी इज इक्वल टू 1 अँड एफ इज इक्वल टू 0 एवढं कन्सिडर करा आणि यांची मल्टिप्लिकेशन करत राहा. मल्टिप्लिकेशन, टी इज इक्वल टू 1 एफ इज इक्वल टू 0 मल्टिप्लिकेशन्स एवढं लक्षात ठेवायचं. आणि मल्टिप्लिकेशन्स तर माहिती असेल सर्वांना, 1 इंटू 1 1, 1 इंटू 0 0, 0 इंटू 1 0 अँड 0 इंटू 0 झिरोज. इथे टी मीन्स 1 आणि टी 1. जर मल्टिप्लिकेशन 1 येत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू टी लिहा आणि जर मल्टिप्लिकेशन 0 येत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती एफ लिहायची. बघा इथे कोण आहे टी, इथे कोण आहे टी, टीची व्हॅल्यू काय घ्यायला सांगितली मी 1. जे हे 1 इंटू 1, 1 इंटू 1 1 जे ट्रूथ व्हॅल्यू येणार टी. टी 1 एफ 0, 1 इंटू 0 आन्सर काय येणार 0, 0 म्हणजे काय एफ, एफची व्हॅल्यू 0, टीची व्हॅल्यू 1, 0नी 1ला मल्टिप्लाय करा आन्सर काय येणार 0, 0 येणार म्हणजे एफ. आणि दोन्ही एफ आहेत म्हणजे 0 इंटू 0 आन्सर येणार 0. तर दोन टी असतील तर टी आणि बाकीच्या वेळेस एफ राहणार आहेत. हे टेक्निक जर लक्षात ठेवले तर तुम्हाला हा टेबल पाठ करण्याची गरज नाही. काय टेक्निक सांगितली मी पुन्हा एकदा रिपीट करतोय जर समजली नसेल तर. कंजंक्शनचा ट्रूथ टेबल जर लक्षात ठेवायचा असेल तर तुम्हाला टी इज इक्वल टू 1 एफ इज इक्वल टू 0 आणि मल्टिप्लिकेशन करायची. ती मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जर 1 येत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू टी लिहायची आणि ती मल्टिप्लिकेशन्स केल्यानंतर जर 0 येत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू एफ लिहायची. तेच केलं आहे आपण या टेबलमध्ये. टी म्हणजे 1, हा टी म्हणजे 1, मग 1नी 1ला मल्टिप्लाय करा, मल्टिप्लिकेशन येणार 1 म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय राहिली टी. 1 येत असेल तर टी घ्यायची. आता टी इज इक्वल टू 1, एफ इज इक्वल टू 0, 1नी 0ला मल्टिप्लाय करा 0, 0 मीन्स एफ, 0 1, 0 इंटू 1 0 आन्सर काय येणार एफ. आणि इथे 0 इंटू 0 0 तर आन्सर काय राहणार एफ.
तर कंजंक्शनच्या ट्रूथ टेबलमध्ये 2 टी असतील तर टी राहते आणि बाकीच्या वेळेस जे आहे ते एफ राहते. हा झाला कंजंक्शनचा. कशाला म्हणतात कंजंक्शन? अँड या कनेक्टिव्हजने कनेक्ट केल्यानंतर जे स्टेटमेंट तुम्हाला मिळतं, जे कंपाऊंड स्टेटमेंट मिळतं, त्या कंपाऊंड स्टेटमेंटला म्हटलं जातं कंजंक्शन. आणि हा कंजंक्शनचा काय झालेला आहे? ट्रूथ टेबल. आता आपण पाहणार आहोत डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल. कंपाऊंड स्टेटमेंटचा सेकंड टाईप आहे डिसजंक्शन. आणि डिसजंक्शन मीन्स अ स्टेटमेंट विच इज ऑब्टेन बाय कनेक्टिंग टू ॲटॉमिक स्टेटमेंट्स और सिम्पल स्टेटमेंट्स बाय द कनेक्टिव्स ऑर इज कॉल्ड ॲज डिसजंक्शन. तीच डेफिनेशन इथे बोर्डवर लिहिलेली आहे. 2 स्टेटमेंट जेव्हा ऑर या कनेक्टिव्सने कनेक्ट करतात तेव्हा जे कंपाऊंड स्टेटमेंट तुम्हाला मिळतं त्या कंपाऊंड स्टेटमेंटला म्हटलं जातं डिसजंक्शन. डेफिनेशन पुन्हा एकदा वाचून घ्या. अ स्टेटमेंट विच इज ऑब्टेन्ड बाय कनेक्टिंग टू ॲटॉमिक स्टेटमेंट्स बाय द कनेक्टिव्स ऑर इज कॉल्ड ॲज डिसजंक्शन. याचे एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, याला मी ॲटॉमिक स्टेटमेंट आहे त्यामुळे त्याला पीने डिनोट केलं आहे. 5 इज अ प्राईम नंबर, याला क्यूने डिनोट केलं आहे. आणि आता या दोघांना जर मी ऑरने कनेक्ट केलं असेल तर हे कंपाऊंड स्टेटमेंट मला असं मिळणार. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर और 5 इज अ प्राईम नंबर. तर हे जे स्टेटमेंट इथे मिळालं हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे आणि या कंपाऊंड स्टेटमेंटचं नाव आहे डिसजंक्शन. आता या डिसजंक्शनला लॉजिकल फॉर्ममध्ये किंवा सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये कसं लिहिणार? तर हा झाला व्हर्बल फॉर्म. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर साठी आपण पी यूज केला होता. 5 इज अ प्राईम नंबरसाठी क्यू यूज केलेला आहे. आणि आता या दोघांच्या मध्ये कनेक्टिव्ह ऑर आहे. ऑरचा सिम्बॉल आहे व्ही सारखा दिसणार. त्याला पी डिसजंक्शन क्यू असं वाचायचं. पी डिसजंक्शन क्यू, त्याला तुम्ही पी ऑर क्यू असे वाचू शकता. पी डिसजंक्शन क्यू हा झाला आहे लॉजिकल फॉर्म. आणि मग या पी डिसजंक्शन क्यूचा ट्रूथ टेबल काय राहणार आहे? मी पुन्हा एकदा सांगतो, ट्रूथ टेबल जर लक्षात येत नसतील का गरज पडते याची, एकदा हा टेबल सांगण्यापूर्वी मी पुन्हा रिपीट करतोय. ॲटॉमिक स्टेटमेंट जे असतात त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू पटकन आपण सांगू शकतो. पण काय होतं, कंपाऊंड स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू टी आहे की एफ आहे हे सांगणं थोडंसं कठीण जातं. तर त्यांचे काही टेबल प्रिपेअर करून दिले. कारण काय होतं की कंपाऊंड स्टेटमेंट म्हटलं की 2 स्टेटमेंट आले आणि 2 स्टेटमेंट आहेत. त्या 2 स्टेटमेंटपैकी पहिलं टी दुसरं टी. तर अशा वेळेस मग त्याचं फायनल आन्सर काय राहणार? पहिलं एफ दुसरं एफ, तर आन्सर काय राहणार? पहिलं टी दुसरं एफ, आन्सर काय राहणार आहे? किंवा पहिलं एफ दुसरं टी, आन्सर काय राहणार आहे? तर प्रत्येक वेळेस वेगवेगळे आन्सर राहतात आणि म्हणून आपल्याला गरज पडते या ट्रूथ टेबलची. तर लक्ष द्या, ॲटॉमिक स्टेटमेंट पी आणि क्यू 2 आहे आणि आपल्याला याचा ट्रूथ टेबल पाहिजे. तर पी आणि क्यूच्या मध्ये हा डिसजंक्शनचा सिम्बॉल आहे आणि 2 ॲटॉमिक स्टेटमेंट आहे पी आणि क्यू. त्यांच्या 4 व्हॅल्यूज राहणार आहेत. यापेक्षा जास्त पॉसिबिलिटी असू शकते. दोन्ही ट्रू किंवा पहिलं ट्रू दुसरं एफ किंवा पहिलं एफ दुसरा ट्रू किंवा दोन्हीच्या दोन्ही एफ राहतील. तर मग हा टेबल काय सांगितलेला आहे डिसजंक्शनचं? पहिले मी तो टेबल इथे लिहितो जसा पुस्तकात दिलेला आहे, टेक्स्टबुकमध्ये जसा दिलेला आहे आणि मग तुम्हाला तो लर्न करायचा आहे. पण तो टेबल तुम्ही विसरणारच नाही. याच्यासाठी मी तुम्हाला एक टेक्निक सांगणार जी कोणी सांगत नाही. बुकमध्ये काय सांगितलं ते मी पहिल्यांदा सांगतो आणि नंतर त्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी कोणती टेक्निक आहे ते सांगतो. टेबलमध्ये बुकमध्ये असं सांगितलं त्यांनी की जर 2 स्टेटमेंट हे ऑरने कनेक्ट केले असतील आणि त्या 2 पैकी पहिलं ट्रू असेल आणि दुसरा ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू टी राहते. पहिला ट्रू आणि दुसरा एफ असेल तरीसुद्धा याची ट्रूथ व्हॅल्यू टी राहते. पहिला एफ आणि दुसरा टी असेल तरीसुद्धा याची ट्रूथ व्हॅल्यू टी राहते. आणि दोन्हीच्या दोन्ही जर एफ असतील तर मग याची ट्रूथ व्हॅल्यू एफ राहते. असा हा डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल आहे. आता कंजंक्शनच्या वेळेस जशी टेक्निक सांगितली तशीच याची सुद्धा एक टेक्निक सांगतो आणि ही टेक्निक तर खूप सिंपल आहे. फक्त इमॅजिन जरी केलं ना, हे टेबल तर लक्षात ठेवण्याची गरजच नाही हो तुम्हाला. मी सांगतो तेवढा टेक्निक फक्त लक्षात ठेवा. इझिली तुमचे टेबल जे आहेत ते लर्न होऊन जातं. हा टेबल बुकमध्ये असा दिला आणि हा असा पाठ करावा लागतो, पण मी सांगितल्याप्रमाणे पाठ करण्याची गरज नाही.
आता हा लक्षात कसा ठेवणार? जनरली लोक जे शिकवतात ते कसं सांगतात की डिस्जंक्शनच्या टेबलमध्ये दोन्ही जर एफ असतील तर एफ अदरवाईज टी, इफ बोथ एफ देन एफ अदरवाईज टी, एफ 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 फॉर डिस्जंक्शन अदरवाईज टी. पण असं करण्याची काही गरज नाही, मी सांगतो त्याकडे लक्ष द्या. असे जॉईंट केलेले एक दोन पाईपलाईनला जॉईंट केलेले नळ जे आहेत ना ते तुम्ही लक्षात ठेवायचे. बघा, हा एक नळ आहे आणि इथे नळाला चालू बंद करण्यासाठी बसवलेलं आहे. बस एवढी डायग्राम लक्षात ठेवायची. या डायग्रामवरून तुम्ही हा ट्रूथ टेबल जो आहे तो लक्षात ठेवू शकता. पहिले नळ पुन्हा समजून घ्या. 24 तास दोन्ही साईडने नळाला पाणी आहे, म्हणजे कनेक्शन दोन आहेत, दोन्हीकडून पाईप आलेला आहे, लेफ्टकडून आलेला आहे, राईटकडून आलेला आहे, पण नळ एकच आहे. नळ एकच आहे. डावीकडूनही पाणी येतं, उजवीकडूनही पाणी येतं आणि या नळातून असं खाली पाणी येतं. तुम्ही आले डायग्राम कशासाठी, यावरून काय लक्षात ठेवणार आपण तर लक्षात द्या, समजेल तुम्हाला. हा जो लेफ्ट साईडचा नळ आहे तो आपण पी साठी घेणार, राईट साईडचा जो नळ आहे तो क्यू साठी घेणार आणि राईट साईडचा जो आहे तो. आणि जर या नळातून पाणी येत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू टी लिहायची आणि जर या नळातून पाणी येत नसेल तर ट्रूथ व्हॅल्यू एफ. मी पुन्हा काय सांगतो ते लक्षात द्या. नळामधून जर पाणी येत असेल तर टी, नळामधून जर पाणी येत नसेल तर एफ. आता बघा, हा पी साठी आणि हा क्यू साठी. टीचा अर्थ होतो की नळ सुरू आहे. यामध्ये पी आणि क्यू मध्ये जे टी आहेत ना त्याचा अर्थ असा होतो टी म्हणजे नळ सुरू आहे आणि एफ म्हणजे नळ बंद आहे. आता बघा, पी आणि क्यूच्या पहिल्या व्हॅल्यूज काय आहेत? टी टी. जे पी हा नळ काय आहे? सुरू आहे. क्यू नळ काय आहे? सुरू आहे. आता दोन्हीकडचे जर नळ सुरू आहे तर नळातून पाणी येणारच आहे. पाणी येणार जे ट्रूथ व्हॅल्यू झाली टी. आता आपण सेकंड रोकडे. या सेकंड रोमध्ये काय सांगितलं आहे की पी ची व्हॅल्यू टी आहे, म्हणजे हा जो लेफ्टचा नळ आहे तो सुरू आहे पण राईटचा नळ बंद आहे. लेफ्टकडचा नळ जो आहे तो सुरू आहे, राईटकडचा बंद आहे, तरीसुद्धा नळातून पाणी येणारच आहे कारण कनेक्शन दोन आहेत ना, एकाच नळाचे दोन कनेक्शन आहेत. त्यामुळे या नळातून पाणी येणार जे ट्रूथ व्हॅल्यू झाली टी. आता येऊ आपण थर्ड रोकडे. पहिला जो नळ पी आहे तो एफ म्हणजे बंद आहे, पण दुसरा जो क्यू आहे तो सुरू आहे. लेफ्टकडचा बंद आहे पण राईटकडचा सुरू आहे, तर पाणी येणार आणि पाणी येणार म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू झाली टी. आणि आता येऊ नंबर 4 कडे. पी हा नळ बंद आहे, क्यू हा नळ बंद आहे, दोन्ही नळ बंद असल्यामुळे त्या नळातून पाणी येणार नाही. दोन्हीकडून पाणी बंद आहे त्यामुळे नळातून पाणी येणार नाही, तर ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती राहणार आहे. ही टेक्निक, ही डायग्राम, जॉईंट केलेले नळ हे फक्त डिस्जंक्शनच्या टेबलसाठी आहे. जे आहे टेबल तो तसा लर्न करावा लागतो, पण ही टेक्निक जर मी सांगितलेली आहे ती जर तुम्ही लक्षात ठेवली ना, तुम्हाला हा टेबल भूकंपट्टी करण्याची गरज नाही, पाठ करण्याची गरज नाही. फक्त इमॅजिन करा जॉईंट केलेले नळ, पटापट तुम्हाला डिस्जंक्शनचा टेबल जो आहे तो लिहिता येतो. बघा, दोन्ही नळ सुरू आहेत, पाणी येणार. दोन्हीपैकी एक नळ सुरू आहे, पाणी येणार. दोनपैकी एक नळ सुरू आहे, पाणी येणार. दोन्ही नळ बंद आहेत, पाणी येणार नाही. पाणी येत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू टी घ्यायची, पाणी येत नसेल तर एफ घ्यायची. असे बाकीचे आणखी 3 कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत. निगेशन आहे, इम्प्लिकेशन्स, त्याला ऑरमध्ये कंडिशनल म्हणतात, आणि 5 नंबरचं आहे डबल इम्प्लिकेशन्स किंवा बाय कंडिशनल. तर त्यांचेसुद्धा डेफिनेशन्स आहेत, त्यांचेसुद्धा ट्रूथ टेबल आहेत आणि ते ट्रूथ टेबल कसे लक्षात ठेवायचे, त्यांचे टेक्निक्स जे आहेत त्या काय आहेत ते मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. आज मी कंपाऊंड स्टेटमेंट, सिम्पल स्टेटमेंट और ॲटॉमिक स्टेटमेंट्स काय असतात ते सांगितलं, किती टाईपचे कनेक्टिव्ज आहेत ते सांगितलं आहे, किती टाईपचे कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत ते सांगितलेले आहेत, आणि त्यापैकी 2 टाईपचे कंपाऊंड स्टेटमेंट्स आज आपण पाहिले. कंजंक्शन, अँडने कनेक्ट केलं कंजंक्शन, डिस्जंक्शन ऑरने कनेक्ट केलं असेल तर डिस्जंक्शन. त्यांचे ट्रूथ टेबल काय आहेत ते सुद्धा सांगितले. कंजंक्शनसाठी ट्रूथ टेबल काय सांगितलं आहे की टी इज इक्वल टू 1 एफ इज इक्वल टू 0 मल्टिप्लाय करा. मल्टिप्लिकेशन 1 आली तर ट्रूथ व्हॅल्यू टी घ्यायची, मल्टिप्लिकेशन जर 0 आली तर ट्रूथ व्हॅल्यू एफ घ्यायची. डिस्जंक्शनसाठी मी जॉईंट केलेलं नळ सांगितलं आहे.
जर नळातून पाणी येत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू टी घ्यायची आणि नळातून पाणी येत नसेल तर ट्रूथ व्हॅल्यू एफ घ्यायची. बाकीचे जे 3 आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार.